बेंगन फ्राय. तर इथं मी वांगे घेतलेले, जो मोठा वांगा असतो भरताचे वांगे ते घेतलेले, ते मी गोल गोल कापून घेतलेले. आणि ते मग मी थोड्या वेळात पाण्यात टाकेल, कारण की ना ते लगेच काळे पडायला लागतात. आणि कधी वांग्याची भाजी या काही करायचं असलं त्याला थोडा वेळ पाण्यात नक्की टाकत जा, मिठाच्या पाण्यात टाकत जा. त्यानंतर मग आपण बैंगन फ्राय बनवायचे, म्हणून त्याच्यासाठी थोडासा मसाला करून घेऊ. इथं हे मी गरम मसाला, लाल चटणी, हिंग, हळद आणि थोडंसं धन्याची पावडर टाकेल. एवढं सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं, कारण की ना बैंगन फ्राय करायला खूप टेस्टी लागतं आणि खूप छान लागतं. वाटलं तर त्याच्यात तुम्ही थोडासा मॅगी मसाला या चाट मसाला टाकू शकता, चटमटीत पण बनवू शकता. तर खूप सुंदर आणि खूप छान लागतं. आणि हे बैंगन फ्राय एक वेगळीच डिश येते आणि ती खूप छान लागते आणि तोंडाला एक नवीन चव येते, ज्याच्यामुळं ना आपण एक हे असते आजारी माणसाला अगर तुम्ही ही बैंगन फ्राय देणार तर त्याच्या तोंडाची चव जी गेलेली असते औषधांमुळं, ती फ्राय चांगली होते आणि खूप सुंदर ही डिश लागते. आता हे मी ना पाण्यातनं ऑलरेडी आधी काढून घेतले आणि चांगले पुसून घेतलेले होते आणि मग नंतर हे मसाल्यामध्ये टाकायचे आणि मसाल्या चांगलं ते वांग्यांना लावून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला चांगलं लावता येईल तेवढं चांगलं लावून घ्यायचं आणि मस्तपैकी हे कोट कोट करून घ्यायचं. आणि वाटलं तर याच्यात तुम्हाला वाटत असेल की हे व्यवस्थित कोट वगैरे नाही होत, तर मग तुम्ही इथं थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदूळाचं पीठ टाकू शकता. पण मी हे काहीच टाकणार नाही, कारण की असंच खूप सुंदर लागतं. म्हणजे एक नवीन टेस्ट येते. अ, म्हणजे खूप छान लागते ते. तुम्ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. त्यानंतर मग मी इथं एक पॅन घेतला. पॅनमध्ये सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ना तेल लावून घेतलं आणि त्यानंतर मी इथं जे वांगे आहेत आपले, ते वांगे टाकून घ्यायचे. अ, वांगे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा इथं मस्तपैकी आता मी वांगे टाकून घेते आणि झाकण लावून मस्तपैकी 5 ते 10 मिनिटं ठेवायचे आणि नंतर मग पलटून परत दोघं साईडने शिजून घ्यायचे. इथं मी असे मस्तपैकी आता 2 मोठे-मोठे असल्यामुळे ते कमी भाजता नाहीतर मग जास्त असले तर तुम्ही हे करू शकता. आता इथं 15 ते 20 मिनिटं मी इथं ठेवून देईल. जास्त वेळ नाही लागत. 5 ते 10 मिनिटं लागतात, जास्त काहीच लागत नाही. इथं माझे 5 ते 10 मिनिटं होऊन गेले. 10 मिनिटांनंतर मी जेव्हा चेक केलं तर हे मस्तपैकी होऊन गेले होते. दोघं साईड मस्त गोल्डन फ्राय होऊन गेलेले होते आणि मस्तपैकी येऊन गेले. बघू शकता तुम्ही मस्तपैकी शिजून पण गेलेले ते आणि अगदी छान कलर आला त्यांना. खूप सुंदर असा कलर आला होता. माझ्या मिस्टरांना बी आवडलं आणि मलाही खूप आवडले ते बेंगन फ्राय. आणि खूप म्हणजे एक नवीन टेस्ट येते. आणि आपण भरता पण भरीत भरपूरदा खाल्लेलं आहे. भाजी भरपूरदा खाल्लेली आहे आणि ते बेंगन फ्राय आपण कधी खाल्लेलं नसलं. खूप छान लागते हे आणि खूप सुंदर टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथं माझे जवळ सगळे शिजून गेलेले आहेत. आता मी सर्व्ह करेल आणि सर्व्ह करून मग मस्तपैकी सगळ्यांना खायला देईल. इतकं मस्तपैकी झालेलं मी तुम्हाला उलटून दाखवते. तो मसाला आहे ना थोडासा जळून जातो, पण मग काही हरकत नाही. मसाला जळतो तो वांगला काहीच होत नाही. अगदी छान कुरकुरीत मस्तपैकी फ्राय कुरकुरीत असं हे होतं. तर हा बेंगन फ्राय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.